इथं उपस्थित असणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, व्याख्यानाला अशी गर्दी पाहिल्यानंतर बाबा असं वाटलं की लोक ऐकण्याच्या मनस्थितीत आजही आहेत. खरं तर आता त्यांनी सूत्रसंचालन करताना सरांनी सांगितलं की जीवन कसं जगावं वगैरे ते समजून सांगा. असलं काही समजून सांगायला मी आलेलं नाही किंवा मार्गदर्शन तर त्याहून करणार नाही, कारण तो माझा अधिकारही नाही. माझ्या वडिलांना मी म्हटलं होतं की गेले 15-20 वर्षापासून प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करतोय किंवा काहीतरी कुणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण फार असं काही परिवर्तन वगैरे होताना दिसत नाही. त्यावेळेस ते हसून म्हटले होते की तू बोलल्यानंतर जग बिग बदलल असं काही समजू नको. म्हटलं मग? म्हणले बोलून बोलून तू सुधारला तर काय कमी का? मला वाटतं बोलून बोलून आपण जरी सुधारलो ना, आपल्याला जरी वाटलं की आपण बोलतो त्याच्या 2-5% वागावं, तरी सुद्धा मला वाटतं की परिवर्तन होऊ शकेल. जगणं सुंदर कशानं होईल असा कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे किंवा बाजारात अशी कोणती औषधं उपलब्ध आहेत? देव इतका सुंदर वागलाय ना तुमच्या माझ्यासोबत. खरं तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगताय. कोणतर जन्माला येणार आहे, तुमचं बघा, सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित. पण जायची बातमी देव 9 मिनिट पण आधी सांगत नाही. याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरानं आपल्यावरती? की बाबा रे, तू जन्माला आलाय, जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये, मग जगून घे, मस्त जग, आनंदी जग. हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे. मरणाची बातमी जर साहेब 9 महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात, तुमचा हिशोब करून घ्या, साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली. या काय कमवायचंय ते कमवा, इतकं भारी सांगून टाकलंय. हा, तुम्ही जन्माला आला, जगून घ्या, काय कमवायचंय ते कमवा, पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे, हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे. तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात, जे उभे आहेत त्यांना वाटेल का त्याला खुर्ची भेटली, ते 1 तासभर आहे. खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना? हे सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायचे. हे माईक वरती मी तासभर बोलेल, यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे. या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील, आज मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं, तिकीट काढायचं, हिशोब करणारा ठरलेला आहे. ती एकटंच आहे चित्रगुप्त. त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत, ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाहीत. बरं, न्यायला पण यम एकटाच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही, त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती. म्हणजे यमानं जर त्याच्या हाताखाली 2-4 लोकांची रिक्रुटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या, परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील? समजा आपल्यासारखी यमानी जर 2-4 हाताखाली ठेवले ते कसं काम करतील? त्यानं तुला ना उद्या नेतो, 50 दे. त्यानं ते हिशोबात आहे सगळं. वरती एकटाच चित्रगुप्त बसला हिशोब करायला, न्यायला ते 1 जण आहे. बरं, न्यायचं कधी, काय, वशिला लावायला कोणतीही संधी नाही. किती उपकार करावेत भगवंतानं आपल्यावरती. त्यानं सांगितलं की बाबा रे, आनंद सुख ह्या संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहेत. साधनानं जगणं सुकर होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल, पण सुखी होईलच असं नाही. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे, सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे. याचा अर्थ तुम्ही साधनं कमवू नका असं नाही, साधनांची निर्मिती करा, पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यासाठी आत डोकावून बघावं लागेल. आणि मग हे सुख मिळतं कुठं? ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे. ते आम्हाला मिळवता येईल का? साध्या साध्या गोष्टी, तो चांगलं बोला, चांगलं वागा, एकमेकांना सहकार्य करा, कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा. कुणी थकलेला असेल, भागलेला असेल, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. राजा, मी तुझ्या सोबत आहे एवढा विश्वास द्या. या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगणं सुंदर होतं, आपोआप आपलंही जगणं सुंदर होऊन जातं. कसं सांगितलं? माऊलींनी साधं सांगितलं, गोड बोला, चांगलं बोला. आणि कसं बोलावं? माऊली म्हटले, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ,
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय गोड शब्द आहे तो. बघा, ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही. जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली 750 वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात. आणि त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. उकाराची भाषा कोण बोलतं? बघा, जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणाल, घरी गेल्यावर आई काय म्हणते? बाळू. आई उकाराची भाषा बोलते. ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं, याच्यापेक्षा किती छान बोलावं. माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू. अवगुण शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात. आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो? गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का? डेबिटेड अमुक अमुक अमाऊंट. लोक गोड बोलायलाच तयार नाही. तो म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते, जरा चांगलं खात जा, बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर, चांगलं चुंगलं खाण्यावर 2 पैसे खर्च कर. बायको बाहेरून पळत आली, म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालावं लागते. ते डॉक्टर बघताय का नीट? कसं बोलावं हा कॉमन सेन्स आहे हो. फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगणं सुंदर होतं असं नाही. फार मनगटात ताकद मिळवली म्हणजे जगणं सुंदर होतं असंही नाही. मनगटात ताकद असावी, ज्ञान असावं, पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो. सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे, कुणी दुसऱ्यानं विचारण्यापेक्षा. ते माझा भाचा आहे, छोटा आहे. मी त्याला ते म्हटलं मामा गोष्ट सांग. मी म्हटलं ते ससा कासवाची शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं, ससा झोपला आणि कासव जिंकलं. आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर मी त्याला विचारलं आता या गोष्टीतनं काय शिकला? म्हणला मामा मी एकच शिकलो. म्हटलं काय? म्हणला शर्यत हारली तरी चालेल, दुपारची झोप झाली पाहिजे. कसला कॉमन सेन्स आहे का काय? म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान, तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो. मला वाटतं तो आपल्यात आहे का? तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का? संवाद साधतो का? जग त्यांना दाखवतो का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा. येणाऱ्या पिढीला थोडंसं मागे वळून दाखवता येईल का? त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का? त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का? शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष, त्या संघर्षातली मजा, संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय, हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का? जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का? मजा घेता येईल का? कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का? या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा. अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं. मी आता 8 दिवस बाबा जी टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात आले. आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय होतंय का काय. ते जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का? आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला, थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटली. आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये? कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण. आणि गांधारी कृष्णाला म्हटली कृष्णा, पांडवांना जशी गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली, पांडवांना धर्म समजावून सांगितला, तसाच धर्म जर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता. का असं वागलास? गांधारी दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ. आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या? पांडव जिंकले, धर्मराजा झाला. तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता. कृष्णाचं काय? पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का? मला हे रणछोडदास म्हणतायत, राधार पण नाही, गोपाळ पण नाही, त्यांनी सगळं सोडावं लागलं, मलाच नावं ठेवत. कृष्ण कधी असा टेन्शन मध्ये बघितलाय का? कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो. बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत.
आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो, मनोरंजनाला महत्व देतो. मस्त जायचं, तिकीट काढून पिक्चर बघायचा, शिट्टी बिट्टी मारायची, हे मनोरंजन झालं. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का? तुम्ही बासरी वाजवा, मी ऐकतो. तुम्ही नाचा जरा, मी बघतोय ना. असं करते कृष्ण. स्वतः बासरी वाजवतो, स्वतः सगळ्यांना गोळा करतो, जात धर्म पंथ सगळी पोरं एकत्र करतो, काला करून खातो कृष्ण. त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा विजा करू नका रे, मी आहे, चला या गोवर्धनाची पूजा करू म्हणतो. हे धाडस कृष्णामध्ये. आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण. मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का? आपल्याला आपल्या जगण्यातल्या आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का? आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील का? काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र. अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे, दही दूध लोणी चोरून न्यायचे. ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का? तो सांगत होता त्या गोपिकांना, बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे. हे तुम्ही पण खायचं असतंय, फक्त विकायचं नाही. आणि मग ती सगळ्यांकडे चोरी करायचा. आणि एक गवळण होती, ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतंय. कृष्ण म्हणला असं आहे का? आज संध्याकाळी हिच्या घरी म्हटले. तिनं काय केलं, ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं, त्या मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दोरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती. आता ते कृष्णन ते आले आणि झेप घेणार, मडक्यात हात घालणार. कृष्णानं बघितलं घंटी इथं, म्हटलं. कृष्णानं त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठतीये, नंतर बदड बदड बदडतीये. ते घंटीला कृष्ण म्हटला, हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय, तू जर थोडी जरी वाजली ना, उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणली. ती घंटी म्हणली तुला काय खायचंय ते खा, काय करायचं ते करा म्हटले. सगळे त्याचे जे मित्र होते, सवंगडी होते, सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं. पा एक दोन घास शेवटचे उरले. आणि कृष्ण म्हणला जरा लाजा बाळगा, मला एखादा घास ठेवा. मग ते बाकीचे म्हणले हा घे, शेवटचा राहिलाय. कृष्णाने त्या मडक्यात हात घातला, लोणी उचललं, तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना. आतापर्यंत वाजली नाही, आत्ता वाजायला लागली. गवळण उठली, सगळ्यांना बदडलं. आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते म्हणली, थांबा थांब. कृष्णन ते जायला निघाले. कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो, म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, माझ्याच वेळेस तुला काय झालं? घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, पण जेव्हा देव प्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजले नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता. म्हणजे माझ्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून मला वाजावं लागलं. प्रथा आहे रे बाबा, देव प्रसाद खाताना वाजावं लागते. बघा त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. निर्जीव गोष्टींना सुद्धा वाटतंय आमच्या बाप दाद्यानं जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं, आम्हाला का वाटत नाही? बरं आम्ही असलं केलंय काय नेमकं की जे आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं, आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा, आमच्याकडे बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा, आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं. असं आम्ही नेमकं काही करू शकलो का? मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल, त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल. मला कृष्ण आणि ज्ञानोबा हे दोन महान वक्ते वाटतात बाबा या जगातले. कृष्णानं गीता कुठं सांगितली हो? ऑडिटोरियम मध्ये सांगितली का अशी एसी हॉलमध्ये? कृष्णानं गीता थेट कुरुक्षेत्रात सांगितली. आता शंख वाजणार आहेत, जगातले सगळे महान योद्धे एकमेकावर तुटून पडणार आहेत, मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे. आणि तिथं कृष्ण गीता सांगतो अर्जुना शस्त्र उचल. तिथे अर्जुनाला जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. काय महान वक्ता म्हणावं लागेल कृष्णाला. एकीकडे कृष्ण आहे जो सांगतो दुर्जनांच्या संहारासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रस्थापनेसाठी आमचा जन्म आहे. आणि दुसरीकडे ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबा तर काय धाडस आहे. ज्ञानोबा म्हणतात तर अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. जगातला कोण असा प्राध्यापक आहे का त्यानं म्हणा पोरग माझ्याकडे आणून ठेवा, कल्याण करून टाकतो. ज्ञानोबा सांगतात तरी अवधान ऐकले, एक क्षण आमच्याकडे बघावं. प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जगातली सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. केवढा कॉन्फिडन्स आहे, केवढा आत्मविश्वास आहे. आणि ह्या काय माहित आहे, साधू संतांना ठाऊक आहे की निवळ साधनांमध्ये सुख नाही, निवळ संपत्तीमध्ये सुख नाही.
तुकोबारायांना देवाकडे मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हटले, हे देवा, मला जर द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट घे, तुझा कधी विसर होऊ देऊ नको. आणि तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवानं विचारलं, हा दिलं हे दान, आणि काय कराल? तुकाराम महाराज म्हटले, गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. मग देवानं विचारलं, बाबा ठीक आहे, आयुष्यभर माझं गुणगान गात राहशील, कौतुक करत राहशील, मग थोडंफार धन संपदा मुक्ती वगैरे ह्या गोष्टी तुला देऊ का? तुकाराम महाराज म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हटले, खुशाल जन्माला घाल, पण तुझं नाव मात्र आमच्या मुखात राहू दे. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू, आयुष्यभर तुझं कौतुक करत राहू. बघा, साधू संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख. ज्ञानोबांना कळालं, मागावं. काय मागावं? मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले हो? मला सांगा, पसायदानातला पहिला शब्द काय? काय पहिला शब्द? आता. एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे. आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना, पण, परंतु, म्हणून या कोणत्याच शब्दानं करत नाहीत. ते म्हणतात आता. का हो आता? व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल, संयोजकांना भेटाल, आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. माऊली निघालेत आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले, आता विश्वात्मकी देवे. बरं, मागणं सुद्धा असं नाही, आता पांडुरंगा, आता विठ्ठला. जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं, आता विश्वात्मके देवे. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊन नाही, ए बाबा पाया पडतो तुला द्यावंच लाग. हा वाग्यज्ञ तुझ्या समोर मांडला, याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तो शोनी मज द्यावे पसायदान हे. आणि पहिलं मागणं कोणाला मागितलं? कुणासाठी मागितलं? नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील. पण मागण्याची वेळ आली, ज्ञानोबा म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा, तया सत्कर्मी रती वाढो. झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात, आणि झाड नसलच, बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातला वाईट माणूस जरी असला ना, त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि नंतर काय? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. कसला मनाचा मोठेपणा आहे हा! आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे का? एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हटला, काय मागायचंय ते माग. हा म्हणला, एक गाडी दे. त्यांना तुला एक देईन, पण शेजारच्याला दोन द्यावे लागतील म्हटलं. त्यांना, ए बाबा असलं काय नको, बंगला दे म्हटलं एक. त्यांना तुला एक देईन, पण शेजारच्याला दोन बंगले. काय संबंध म्हणला? थांब म्हणला, विचार करून सांगतो. 8 दिवसानं देवाला म्हणला, एक काम कर, गाडी नको, बंगला नको, एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणला का? म्हणला ते शेजारच्याचे 2 गेले पाहिजेत म्हणला. किती मोठेपणा आहे हा आमच्या मनाचा! अरे, मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाहीत. मग देणं तर किती लांबची गोष्ट आहे हो. देण्याला सुद्धा इतके लिमिटेशन आहेत ना, आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाहीत. डॉक्टर झालं ना, मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागते. ते लग्न जमल्यापासून सांगते, बाप डिफॉर्म कर, डिफॉर्म कर. मी नांदेड मधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही साहेब, मला परत नगरला जायचं. आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके मागास आहोत, तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसं आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार? अरे, देण्याची वेळ आल्यानंतर काय विंदांनी सांगितलं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस ते पार असे तुडून घ्यायचे देणाऱ्याच्या हात. तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल का? हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी.
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, त्याची कुठं जाहिरात नाही, देऊन टाकलं हो सगळं. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, काय तुमच्या आयुष्याची संपत्ती? तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना, एक माणूस जाऊन म्हटला, महाराज काय कमवलं आयुष्यभर? अभंग लिहिले, गाथा लिहिले. तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आजपर्यंत आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवायचं आणि वाटून टाकायचं का? सगळं देऊ नका हो. पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंझळभर पाणी द्यावं. आणि ज्यांची उंची आभाळाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी लोक मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करावा. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं. त्या 2-3 जणांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं लका आपण तर दिलंच नाही आजपर्यंत, थोडं तरी दिलं पाहिजे. म्हटलं जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय, आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा हंडा सापडला. आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडलंय, म्हणले यातलं थोडं तरी द्यावं लागतंय. म्हटलं ते एक जण म्हणला किती द्यायचं? त्यांना तू का टेन्शन घेतलं? देऊ आता, हे सगळंच फुकटचं आहे, थोडंफार देवाला देऊ. अरे पण म्हणला थोडंफार म्हणजे किती? एक काम करू म्हटलं, बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवर, आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं. जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणले आपल्याला. दुसरा म्हटला काय नालायक आहेस म्हणला तू, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणला पडतंय का नाही पडतंय काय? म्हणलं मग काय कर, छोटं नाही म्हणलं अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं. म्हटलं तिसरा म्हटला काय स्वार्थी आहेस तू, अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही. म्हटला मग देव कुठं असतो? कुठं असतो? वर. सोनं वर फेकायचं म्हणला, जेवढं वर राहीन तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडून तेवढं. मग आपण कितीही हुशार असलो तर मग 2 वर्ष बाहेर तर पडता आलं का? असं खिडकीत न बघायची, लोक जनावर फिरतायत का ना, आम्हाला बाहेर जाता येत नाही. निसर्गाच्या समोर आम्ही खूप छोटे आहोत. बरं याची जाणीव आत्ता नाही आहे चव्हाण साहेब, पिढ्यान पिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिली आहे माणसाला की बाबा रे साधनं निर्माण कर, सुखाची साधनं निर्माण कर, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव, पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जोडून ठेव. माणूस एकमेव प्राणी आहे की तो त्याची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवू शकला नाही. एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतय, बघितलंय का? नाही. पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जोडून ठेवू शकला नाही. बघा नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं, शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांकरात केलं, युरोप जिंकलं, पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली. नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात, सत्ता प्रस्थापित करता येतात, पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही. चीनमध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवावी.
मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पूरक जगता येईल का? निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का? मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून, पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो. आणि अरे आम्हीच दुर्मिळ आहोत. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? विश्वास नाही का तुमचा? आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस? कोण आहे? प्राणी माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? मग आता आपण जाहीर केलंयच तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे की नाही? आपण सिद्ध केलं पाहिजे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला जगणं कळतं, आम्हाला निसर्ग कळतो, आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं. आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत? आम्ही दुर्मिळ आहोत, पण आमची आम्हालाच किंमत नाही. एक राजा असा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेअरी होती त्याच्या राज्यामध्ये. इतकी गर्दी तिथे झालेली. राजा म्हणला दुधाची डेअरी आहे आणि एवढी गर्दी, एवढी रांग कसली लागली म्हटलं. राजा तिथं गेला, तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध 100 रुपये लिटर. राजा गेला आणि राजाने विचारलं एवढी गर्दी? म्हटला दूध घ्यायला. म्हणला कसं लिटर दिलं? राजाला बघून म्हणला 1,00,000 रुपये लिटर आहे म्हटला. राजा म्हणला इथं काय दूध दुर्मिळ आहे का? मिळत नाही का? 1,00,000 रुपये लिटर आहे. त्यांना दूध नाही दुर्मिळ, डेअरीवर राजा दुर्मिळ आहे म्हणला. साधनं दुर्मिळ नाहीयेत, आपण दुर्मिळ आहोत. मोबाईल घेता येईल हो, कानाचं काय? रस्ते बनवता येतील हो, चालण्याचं काय? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहता येतील. पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं, याचं काय? माणसं दुर्मिळ आहोत. आपण एकमेकाची किंमत करूयात, एकमेकाला सन्मान देऊयात, एकमेकाशी प्रेमानं बोलूयात. चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात. कौतुक करायला काय पैसे लागतात का? अहो आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही. लहान पोरग जर घरात फिरत असलं, पाहुणे आले ना, मग मात्र आपलं सुरू होते. पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं, त्याला नावं ठेवायच्या फंदात पडू नका. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. आपण उलट करतो. आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र 4 चौघात सांगतो. पाहुणे आले ना, म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना, ते दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसतंय. आणि आपण जर म्हटलं ना, हे दादा इतका खोडकर आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होतील, लेसला लेस लावी. ते बावळटपणा करायची एकही संधी पोरग सोडत नाही. म्हणून कौतुक करा. आपलं काय माहितीये का? आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाहीत, पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात. कौतुक करणं हे इतरांचं जगणं सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे. कुणी चांगलं वागलं ना, कौतुक करा, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. बाबा आम्ही नगरवरून पुण्याला बसनी जायचो आणि बसनी जर कधी गेलं ना, त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुपा म्हणून आमच्या इथं गाव आहे, तिथे एक 75-80 वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बसली. बसमध्ये जागाच नव्हती बसायला. सगळेजण पेपर वाचतंय, जागा नाही, कुणी सीट द्यायचं, सगळ्यांनी खाली वाचक झालते सगळे, कुणीच वर बघायला तयार नाही. तेवढ्यात 24-25 वर्षाचा तरुण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला. तो म्हटलं आजी बस इथं. तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा 2 तासांचा प्रवास त्यानं उभ्यानं केला. बरं, त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितसाही भाव नव्हता, मी लय उपकार केलाय, काय केलंय. बसमधून उतरल्यावर मला भारी वाटलं. म्हटलं काय कंडक्टर आहे हा. त्या आजीला बसवलं, उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही. म्हटलं याचं कौतुक केलं पाहिजे. बसमधून उतरताना मी त्याला म्हटलं तुझ्यासारखा कंडक्टर मी 2 वर्षात बघितला नाही. म्हटलं जरा एक सेल्फी घेऊ का आपण? ते सेल्फी घेऊ का म्हटलं. त्यानं कंगवा काढला, केसावून फिरवला आणि फोटो काढताना म्हटला दादा आपली एसटी पण आली पाहिजे. म्हणला एसटी येते का बघ म्हटलं. मला कौतुक वाटलं, किती प्रेम आहे हो त्याचं त्याच्या कामावरती. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा. आता हे असे किस्से आम्ही सांगतोय, भविष्यात सांगावं लागेल. एक काळ होता, एसटी होती लाल रंगाची, त्याच्यात 2 माणसं असायचे खाकी कपडे घालून. अशी वेळ येऊ नये भविष्यात. खरं तर चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं. आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही. मी भाषणात म्हटलं बायकोचं कौतुक करत चला, एक भांडायलाच लागला आल्यावर. म्हटलं काय सांगता कौतुक करा. अरे म्हटलं झालं काय? म्हणलं लय वेळा कौतुक केलं, तिला ऐकायलाच येत नाही. म्हटलं खरं सांग, तिला ऐकायला येत नाही का? ती तुझं ऐकत नाही.
ते म्हणलं माझं ऐकत नाही कसं? म्हटलं ऐकायलाच येत नाही. म्हटलं मग डॉक्टरकडे जा, कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा. म्हटलं हे करतो. म्हटलं डॉक्टरकडे गेला आणि म्हणला डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले तिला घेऊन या. नाही म्हटलं इथूनच काय असेल ते गोळ्या औषधं द्या. डॉक्टर म्हणले कुठे येड्याच्या नादी लागतं. म्हणले एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणले. ते म्हणलं सोपं काम आहे. म्हटलं घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत. सोफ्याजवळ गेला, तिथून आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं प्रकरण गंभीर आहे, किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. आणि हे डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला? कायम इतरांच्या चुका कशा काढता येतील? कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. नाती गोती जपा, ही कधीच मिळणार नाही. तर माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना त्याची जाण ठेवा. जग सुखी समाधानी राहील पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण आनंदी असायला हवं, आपलं कुटुंब आनंदी असायला हवं, माझं गाव आनंदी असायला हवं. मग जग सुखी राहील, मग जग आनंदी राहील. पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का? आम्ही आमची नाती तरी जपली का? अहो कितीतरी मुलं अशी आहेत गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये. गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये. ही नाती परत आहेत का? मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवतंय मिस यू. काय उपयोग आहे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आत्ताच हातात हात द्या आणि सांगा विथ यू आम्ही आहोत तुमच्यासोबत. आणि गेलेली माणसं परत बघता येतात का? प्रथम पुण्यस्मरण, इथून ब्रह्मदेवाला एफडी करा, आमचा गेलेला बाप 2 मिनिटासाठी पाठवा, खूप पाहुणे आलेत. परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही, गेलेली आई बघायला मिळत नाही, गेलेला भाऊ बघायला मिळत नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? लोक म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. अरे सांगता कुणाला? 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, मग इतका द्वेष का? कशासाठी? कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी 2 पावलं येऊन माफी मागून टाकावी. किती सोपा हिशोब आहे. माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये, इतकं साधं जगणं असावं. आम्ही उगाच जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जातं. माफ करून टाका, माफी मागून टाका, बोलून टाका, स्पर्श ठेवा, संवाद ठेवा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची तर आवर्जून बोला. म्हातारी माणसं लहान मुलासारखी असतात, त्यांना आता तुमच्या माझ्या संवादाची गरज असते. आणि घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. मग मात्र त्यांच्याशी बोलता येत नाही. माहेर कुठपर्यंत ताई? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्यावं, मुक्काम करावं असं वाटत नाही का? आता आई नाही माहेरी. तुम्ही माहेरी गेलात आणि आईनं नुसता गालावरून हात फिरवला तरी बरं वाटतं की नाही? बरं तुमचं सासर लई श्रीमंत आहे आणि माहेराहून येताना तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा वांगे काही ना काही घालून देते. माझ्या पुरीला काय करून काय नाही. बापाचं किती प्रेम आहे हो पुरीवरती ते शब्दात सांगता येईल? अहो बापाचं आणि पुरीचं तर नातं असं आहे, आई जर काही बोलली ना पुरीला तर पुरीला फार काही वाटत नाही, ती आईच्या भोवती परत परत फिरत राहते. पण बाप थोडं बोलू द्याव. बापानं ऑफिसला जाता जाता फक्त म्हणू दे दिदे, ती दिवसभर आईच्या मागे पळती पोरगी. बाबा आज रागवले, आज मला दिदे म्हटले, आज माझ्याशी बोलले नाहीत. तिला वाईट वाटतं बाप जर रागवला तर. आणि बाप सुद्धा असा आहे, स्वतःला चप्पल घेत नाही पण पोरगी कॉलेजला जाते ना तिला शूज असले पाहिजेत. स्वतः बस न जात आहे कामाला पण पुरीला गाडी पाहिजे कॉलेजला जायला.
पुरीच्या लग्नात असा फेटा घालून बाप मिरवतो, असा तुरा काढलेला असतो आणि असा छाती काढून चालत असतो, मान सुद्धा त्याची खाली येत नाही. पण कन्यादान झालं ना, मग मात्र मान खाली घालतो, पुरीचा हात जावयाच्या हातात देतो आणि सांगतो, जावई बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, पुरीला सांभाळा, पदरात घ्या. किती प्रेम आहे हो बापाचं पुरीवरती. एक अश्रू डोळ्यातनं काढत नाही जोपर्यंत पोरगी मांडवत आहे. पण एकदा का गाडी निघून गेली आणि दिसेनाशी झाली, खांबाच्या पलीकडे जाऊन एक तास बाप रडत असतो. मग हे सगळं आम्ही कसं विसरून जातो. लहानपणी आपण 1000 वेळा प्रश्न विचारले तरी आई सांगते हा चांदो मामाच आहे. आणि म्हातारपणी आईनं जर 2दा प्रश्न विचारला, आई आत्ताच सांगितलं ना तुला, किती वेळा तेच विचारते. आम्ही कसे बदलून जातो. ज्ञानोबा समाधीला निघाले, अहो निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, दासरी साहेब, नामदेवराय विचारतात, निवृत्तीनाथा रडता का? का डोळ्यात पाणी आणता? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय त्याचं दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. आम्ही ही नाती विसरून गेलो. काय लागतं? एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाच्या मदतीला धावून जा. 1 रुपयाचं नाणं सुद्धा वर घेऊन जाता येत नाही. मग आम्ही कशावरून वादावादी, कशावरून भांडणं? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी प्रेमानं बोला, एकमेकांशी चांगलं वागा, प्रेम द्या, एकमेकांना मदतीचा हात द्या, साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घ्या. उगाच गैरसमज नको. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज करून बसतो आपण. खरं तर तसं प्रत्यक्षात काहीच नसतं, पण इतका गैरसमज ना, त्या माणसाची प्रतिमाच आपल्या चेहऱ्यावर कायम अशी असते. मला एक सांगा, तुम्ही अशा उन्हात उभे आहेत, अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात, सावली मिळाली म्हणून, आणि प्रचंड तहान लागलीये, पाणी शोधताय इकडं तिकडं, प्रचंड तहानलेले आहात, पाणी कुठंच मिळत नाहीये. आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंग मधून कुणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते. साहेब पाणी प्यायचंय का? या या इकडे या. काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी? प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवतंय, असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला. तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता आणि ती 20 मिनिटं खालीच येत नाही. आता वाटतंय कुठून याच्या नादाला लागलो, त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हात आणायचं. आणि 20 मिनिटांना ते खाली येत आहे, येतानाच लिंबू सरबत घेऊन येते. आणि त्यानं म्हणावं नाही नुसतंच पाणी नको, जरा उन्हातून आलाय म्हणून लिंबू सरबत. आता काय वाटतंय? आता वाटतंय की हे माणूस आहे का कोण आहे? आणि तुम्ही ते लिंबू सरबत तोंडाला लावावं, त्याच्यात साखर नाही, आंबट तोंड व्हावं. आता काय वाटतंय? आता वाटतंय याचा गळा दाबू का काय. आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचारावं, मला वाटलं शुगर बिगर असं. आता वाटतं याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू. क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात हो इतरांविषयीची. ते बनलेल्या मतांचं उगाच घर करून बसू नका. ते क्षेपणास्त्र वरती जातं बघा, वरती म्हणजे एखादं यान जर वरती गेलं ना, ते एक पार्ट खाली सोडत जातं. त्यातलं सायन्स मला माहित नाही, पण त्यातलं आर्ट मला माहित आहे. ते हलकं होत जातं, एक भाग खाली सोड, हलकं व्हा. जे वर्षानुवर्ष मनात लपून ठेवलंय ना, ते सोडून द्या. आपल्याला इथून जायचंय हे निश्चित आहे, हे स्वतःच्या मनाला माहित पाहिजे. आणि एवढंच नाही, याच बरोबरीनं हेही माहित पाहिजे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही. आणि निसर्गामध्ये ताकद आहे हो, तुमच्या माझ्या गरजा भागवण्याची ताकद निसर्गात आहे. पण तुमचा माझा हव्यास मात्र निसर्ग थांबवू शकत नाही, पुरवू शकत नाही. मग किती हव्यास, किती ओरबडावं निसर्गाला, किती मिळवावं, किती कमवावं, याला काहीतरी मर्यादा आहेत. बरं आम्ही कमवलेलं, आम्ही मिळवलेलं, आम्ही खर्च तर करतो का? खर्च करण्यासाठी सुद्धा दानत लागते. आपण आपलं कमवलेलं आपल्यासाठी खर्च करायला सुद्धा एक मानसिकता लागते. कित्येकांना कमवता येतं पण त्याचा आनंद सुद्धा घेता येत नाही. मला वाटतं तो आनंद घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण जे कमवलंय ते आपण आपल्यासाठीच खर्च करणार नसू तर मग काय. काही माणसं आहेत ना, जाणीवपूर्वक टेन्शन मध्ये राहतात, हसतच नाहीत. ते एक जण आमच्याकडे आहे, ते हसतच, कधीच हसलं नाही. त्याला विचारलं हसत का नाही, म्हटलं हसण्याचे तोटे आहेत. आणि म्हणलं गंभीर राहण्याचे खूप फायदे आहेत. म्हणलं गंभीर राहण्याचे काय फायदे आहेत? म्हटलं हसत हसत घरी गेलं ना, बायको लगेच लाडात येते, म्हणते साडी घ्या म्हणते.
पोराकडे बघून हसलं ना ते लगेच खिशात हात घालते, 50 रुपये द्या म्हणते. ड्रायव्हर सोबत हसलं ना ते लगेच उद्याच म्हणते पगार वाढवा म्हणते. त्यापेक्षा गंभीर राहायचं म्हटलं. कोण साडी घ्या म्हणत नाही, कोण चॉकलेट आणा म्हणत नाही, कोण पगार वाढवा म्हणत नाही. मी म्हटलं तू असाच गंभीर राहिला ना, गेल्यावर कुणी रडायचंच नाही, सगळे हसतील. हसा म्हणते, हसलंच नाही कधी. अरे हसून घ्या, माणसालाच हसता येतं, जनावरांना येतंय का हसता? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? बरं गाढवाला कधी हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात करताय त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करताय त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असं. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाहीत. ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघतोय, ते बी हसू. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत, पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे 2 क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचं. कधी कधी छाती काढून संकटांना सामोरं जायचं, तर कधीतरी मिश्किलपणे खांदे पाडून जायचं, काय फरक पडत नाही. शिवाजी राजांच्या आयुष्यात कमी संकट आली का? पण पहाडासारखा हा पोलादी पुरुषाचा छाती काढून संकटांच्या समोर उभा राहिला. मिर्झा राजेसोबत तह झाला, एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजेला. नुसते किल्ले दिले नाही, भेटायला औरंगजेबाकडे जावं लागलं. बरं राजे एकटे गेले नाही हो, जाताना संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आणि मग मधल्या प्रवासात संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल, काहीतरी गप्पा झाल्या असतील. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे आपलं मोबाईल मध्ये बघणं नव्हतं. आता पोरगण बाप दोघंही एकाच रूम मध्ये असतात, दोघंही एकमेकांशी बोलत नाही. शिवाजी संभाजी राजे प्रवासात आहेत, एकमेकांशी काहीतरी बोलले असतील. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं,